एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू होत आहे। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलंय। याआधी सह्याद्रीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती। मुंबई सेंट्रल येथे ही बैठक आज पार पडणार आहे। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील या बैठकीला उपस्थित राहतील। यावर आता एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। वाढीव पगारांमधील फरक आणि मिळणारे भत्ते यासोबतच प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजपासून होत आहे। आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहणार आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या सातत्याने जोर धरताना पाहायला मिळतात। याआधी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विशेष आंदोलनं केलेली होती। मात्र आता त्यांची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे प्रलंबित थकीत 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांना मिळावी, कर्मचाऱ्यांना मिळावी अशी त्यांची मुख्य मागणी आहे। यासह त्यांच्या आणखीन देखील विविध मागण्या आहेत। ऍक्च्युली या संदर्भात एक बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली होती मंत्रालयात। मात्र मंत्रालयातली ही बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही। त्यामुळे एसटी कर्मचारी जे आहेत ते नाराज झालेले पाहायला मिळाले। आज हे सगळे जे कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आहेत एसटीच्या त्या आझाद मैदानावर एकीकडे संप करणार आहेत, तर दुसरीकडे सह्याद्रीवर त्यांची एक बैठक बोलवलेली आहे। साधारण 11 वाजताच्या सुमारास ही बैठक असल्याची माहिती मिळते। मात्र ही जी बैठक आहे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे आणि या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित असतील। वेळ जरी 11ची दिली असली तरी पुढे मागे वेळ होऊ शकते। मात्र तोपर्यंत या सगळ्या कर्मचाऱ्यांची जे आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन आहे ते मात्र कायम सुरू राहणार असल्याची माहिती देखील या संघटनांच्या कर्मचाऱ्यांकडनं आणि अध्यक्षांकडनं मिळते। नीलम, भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।